नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आपण माझं रुटीन मी आज शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. स्वयंपाक बनवायला घेतला होता आणि बाकीचे कामं सगळे आवरले होते. माझे कामं म्हणजे काय, हे छोटे मोठे आपले घरातले कपडे भांडे धुणी हे. मुलं गेले होते स्कूलमध्ये आणि म्हटलं आता मुलं येतील तर मग स्वयंपाक करावं लागेल. तर सकाळी त्यांना टिफिन बनवून दिला होता. थोडं पीठ होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं, ते लगेच घेतलं आणि चपात्या बनवायला घेतल्या. माझं बाकीचे कामं सगळे झाले होते. मी कपडे वगैरे धुवून काढले होते. लादी वगैरे सगळी क्लीन झाली होती. सगळा पसारा वारला होता. म्हटलं सगळं झाल्याच्या नंतर मग राहतो स्वयंपाक. नंतर मग स्वयंपाक झालं की लगेच मुलं येतात, तोपर्यंत मुलाला आणायला जावं लागतं मला. आणि कसं आहे ना, पटकन बाकीचे कामं झाले तर ना, तर मग मी अगोदर बाकीचे कामं करते. किचन वगैरे क्लीन करून नंतर स्वयंपाक करते. अगोदर स्वयंपाक करत नाही. माझं पण आवरलं होतं आणि स्वयंपाक बनवायला घेतला होता. चपात्याच बनवायच्या होत्या मला. भाजी बनलेली होती पहिलीच. डाळ बनवली होती मी, तर ती होती. तेच काय मी शूटच केलं नाही. नंतर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया, थोड्याशा गप्पा पण होईल. तर मग लगेच मग चपात्या बनवायसाठी पीठ भिजवून घेतलं. पीठ भिजवायला लागले होते. असं काही अगोदर नव्हतं डिसिजन की चला आज तुमच्याबरोबर रुटीन शेअर करूया. पण नंतर आलं लक्षात, म्हटलं चला आपण रुटीन पण शेअर करू, थोड्याशा गप्पा पण होत्यात. तर मग ब्लाऊज पण मला शिवायचं होतं. म्हटलं लगेच कामं आवरून घेऊ आपले. मुलं आल्याच्या नंतर मग दुपारच्या वेळेमध्ये ब्लाऊज पण शिवून घेता येईल. पीठ वगैरे भिजून घेतलं. मग मी पीठ भिजून झाल्याच्या नंतर म्हटलं आता चाय पिली नव्हती मी. चाय कसं आहे ना, मी सगळं कामं झाल्याच्या नंतर निश्चित मनानं बसून मला आरामशीर चाय पाहिजे प्यायला. मी तशी पित नाही आहे चहा. आणि कधी कधी जर नाही जमलं तर मग करून पण पिते. मस्त आलं काही भेटलंच नाही मला. आल्याची चहा खूप आवडते. लगेच मग चायपत्ती टाकली, थोडं दूध टाकलं आणि थोडंच पाणी टाकलं. लगेच 1 कपभर चहा उकळून घेतली. चाय काही कोणी पित नाही आमच्या घरामध्ये, मी एकटीच पिते. आणि आज ना मी साखरेचा चाय बनवला होता. कारण की मला आहे ना, कधी साखरेचा पिते तर कधी गुळाचा पिते. माझंच मला समजायला नाही काय चालू आहे. तर जसं मनात येईल तसं. साखर तर थोडी आहे, तर मग गूळ पण आहे घरामध्ये. पण कधी गुळाची प्यायला लागली तर कधी साखरेची प्यायला लागली, असं काही चालू आहे. जसं मनात येईल तसं चालू आहे करणं. कधी गुळाची तर कधी साखरेची. तर कधी कधी तर मन पण नाही होत प्यायला. असे लई इच्छा करते मी की चाय बंद करण, पण काय पता होतच नाही आहे माझ्याच्यानं. चाय सुटतच नाही आहे. आणि मिस्टर पण मला खूप ओरडतात की तू चाय बंद करून टाक. काही त्याच्यामध्ये काही एवढं व्हिटॅमिन नाही आहे. चाय शरीरासाठी चांगली नसते. पण आता मी प्रयत्न करायला लागले. कधीतरी पेते, पण कधी असं मन लय होतं चाय घ्यायला, कधी होत नाही. तर मग ज्या वेळेस माझं मन नाही झालं मी त्यावेळेस घेतच नाही. ज्यावेळेस मन बार बार जर असं, आता थंडीचे दिवस आहे तर चाय घ्यावं वाटते. असं आलं टाकून मस्त घटवट दुधाची चाय मला खूप आवडते प्यायला. पण मग आता थंडी आहे तर पेते मी करून चाय. आणि कधी मन नाही झालं तर मग कधी नाही पेत. मन जर झालं तर मग पेते, त्यांना सांगत नाही. असं आहे. मग पिऊ नको बोलते. चायवरचं दुसरं काही खायचं नाही तर जेवण करायचं. चाय काही एवढं शरीरासाठी हेल्दी नाही आहे. पण आता मला सवय आहे तर एकदम थोडी सवय जाणार माझी, जाता जाता जाईल. आणि मी वर्कआउट पण केलं नाही 8 दिवस झाले. वर्कआउटचं कसं झालं ना, माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी बंद केलं. तर मग 8 दिवस होऊन गेले. नको आता उद्या करण, नको आता उद्या करण, उद्या उद्या म्हणता म्हणता 8 दिवस झाले. आता मी ठरवलेलं आहे, मी खरंच नक्की उद्यापासून वर्कआउट कंटिन्यू करणार आहे. आणि असंच चाललं आहे की नको म्हणून. वर्कआउट केलं ना तेव्हा एकदम असं फ्रेश वाटते. आणि म्हणजे घाम वगैरे जातो ना तर छान वाटतं. अंग असं मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे आपलं. आणि नाही केलं ना, 2 दिवस जरा त्रास होता आपण बंद केल्यावर. मग सारखंच करत राहिलं वर्कआउट तर खूप भारी वाटते माणसाला. कसं आहे ना, हातपाय मोकळे होतात आणि चांगलं वाटते. घाम वगैरे गेलं तर अंग असं मोकळं वाटते, फ्रेश वाटते एकदम. मला तर असंच होतं. तर आता मी उद्यापासून नक्की चालू करणार आहे. आता भरपूर दिवसापासून चालू आहे तर करण तर करणंच होत नाही. आलं की कंटाळा येऊन जायला लागला. आता मी कंटिन्यू करणारच आहे. सारखं करत राहिल्यावर मग माणूस कंटिन्यू करते. आणि मधामध्ये बंद केलं ना तर मग कसं आहे ना, आपण मग हातपाय पण दुखतात, असं होते. आणि ज्या दिवशी केला नाही ना मग त्या दिवशी पण दुखतात. रोज करायला पाहिजे. आता मला 8 दिवस झाले मी केलं नाही, आता मी करणार आहे. तुम्ही पण करता का नक्की कमेंट करून सांगा. डाएटचं कसं चालू आहे माझं. कधी खाते कधी खात नाही.
मनात आलं तर चालू आहे, नाही तर मग कंटाळा आला की केलं. असं आहे. कधी कंटिन्यू करायचं, 8 दिवस कंटिन्यू करायचं, 8 दिवस बंद करायचं, असं काही चालू आहे माझं. आणि एवढं काही मला वजन कमी करायचं नाही आहे माझं, म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी आहे, दुसरं काही नाही आहे. मला असंच बरं वाटतं आहे. लय जाडं पण नको, लय पातळ पण नको, बऱ्यापैकी असंच पाहिजे. चला मग चपात्या पण करून घेतल्या. म्हटलं चपात्या करून घ्यावं, मग मुलं येतात तोपर्यंत. स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग लगेच त्यांना जेवण वगैरे मी पण जेवून घेते आणि मग कामच होते. मग दुपारच्या वेळामध्ये म्हटलं आपण काहीतरी करूया. आता गाऊन भरपूर दिवसापासून आणलेलं होतं ब्लाऊज, साडीचं पीस होता. साडी 2 वेळेस मी घातली. अस्तर पण आणून ठेवलं, 15 दिवस झाले अस्तर आणून. पण कसं आहे ना, माणूस स्वतःचं काम स्वतः कधीच वेळेवर करत नाही आहे. दुसऱ्याचं बरोबर करून देतो टायमावर. आणि मी माझं ब्लाऊज शिवून 2 वेळेस ती साडी घातली, पण दुसरंच ब्लाऊज घातलं आणि ब्लॅक कलरचं होतं माझ्याकडे आणि त्या साडीवर मॅचिंग पण होत होतं. पण मला कसं आहे ना, म्हटलं आता अस्तर वगैरे आणून ठेवलं आहे आपण आणि शिवून घेऊया. तसंच राहिलं ते. तर म्हटलं आज आता वेळ काढून लगेच शिवून घेऊया. आणि माझं ब्लाऊजची मापं मला माहीत असल्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही, पटापट घ्यायचे आणि आपल्याला जे वाटेल ते बनवायचं, शिवायचं. प्रिन्सेस कट वाटलं तर प्रिन्सेस कट शिवायचा. या 4 टक्सवालं तर मी 4 टक्सवाले पण आहे माझ्याकडं, प्रिन्सेस कट पण आहे, कटोरी पण आहे. मला जे आवडले, जे मन केलं मी ते कटिंग करते स्वतःचं आणि शिवते. आणि याच्यामध्ये लवकर होईल म्हणून मी आहे ना प्रिन्सेस कटच कट केला होता. म्हटलं चला प्रिन्सेस कटच शिवूया आता हे ब्लाऊज आणि पटकन पण होईल. त्यासाठी मग मी त्याच्यासाठीच पटकन होण्यासाठीच प्रिन्सेस कट केला होता. आणि मला मापं माहिती असल्यामुळं मी आहे ना हे करते, पटापट करून घेते, स्वतःचं टेन्शन राहत नाही आहे. ब्लाऊजचं कसं आहे ना, दुसऱ्याचं असलं तर माणसाला जरा भीती वाटते. स्वतः माणूस पटकन करून घेतं. आणि जास्त तर अर्धा 1 तास यूट्यूबवर बघायचं आहे आणि डिझाईन कशी बनवायची ते शोधायचं आहे. आणि स्वतःचं ब्लाऊज गोल गळा या चौकोन गळा या मटका गळा हेच ठरवते मी. असंच होते माझ्याच्यानं. काय पता काय असं काय डिझाईनच नको वाटते. आणि दुसऱ्याचं आवडलं तर वाव मी असं शिवते आणि होतच नाही आहे माझ्याकडून. तर असंच होते. सिम्पलच मला खूप आवडतं, जास्त एवढं डिझाईनचं आवडत नाही आहे. पण कधीतरी अशी चांगली भारी साडी असली की तेव्हा वाटतंय डिझाईनचं बनवावं म्हणून. बनवते मी, पण मग असं एवढं स्वतःच्या कामाला ना माणसाला उल्हास येत नाही आहे. माझ्यासोबत तर असंच होतं आहे. तर मग लगेच ब्लाऊज कट करून घेतलं आणि ब्लाऊज कट झाल्याच्यानंतर मग लगेच मेन कपडा घेतला, त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि चिटकून घेतलं. चिटकूनच मी यूज करते. मी शिलाई मारत बसत नाही. आपला गम आणायचा 15 रुपयाचा आणि पटकन चिटकून घ्यायचं. मग आपली तेवढी मेहनत वाचते. फक्त एवढं जरसं अस्तर हे करायला लावायला याला जरसा वेळ लागतो आहे. वेळ म्हणजे कसं ना, जास्त एवढं लागत नाही शिलाई मारत बसा. ते कोणी करतं, पण मी तसं करत नाही. मी चिटकूनच ब्लाऊज शिवते. अगोदर अस्तर चिटकून घ्यायचं, नंतर मग लगेच शिवायला बसायचं. लगेच सुकतं ते, जास्त वेळ पण लागत नाही ब्लाऊज हे करायला, चिपकवायला. ब्लाऊज म्हणजे लवकर गमच येत नव्हता, ते बंद होतं ना, त्याच्या तोंडामध्ये अटकला होता, घट्ट गम झाला होता. मग त्याचं वरचं झाकण काढलं, ते सगळा जो जाड गम आहे सुकला होता तर सगळा क्लीन केला. नंतर मग मी त्याला लावला फक्त गम लावायची मेहनत आहे. मेहनत काय, एकदा आदत पडली की पटापट लावते. आणि जिथं मी क्लास केला आहे ना, तिथं आमच्या मॅडमनी मला गमावच शिकवलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर गावी शिकले होते, तिथं मी गम वगैरे नाही, डायरेक्टच म्हणजे शिलाई मारून घ्यायची, मोठी शिलाई करायची आणि हे करून घ्यायचं, शिलाई मोठी मारून घ्यायची आणि शिवायचं, असं काही होतं. पण मी काही ती प्रोसेस फॉलो करत नाही आहे. आता मला इकडे मी शिकले तर मी असंच करते, गमानं चिटकून घेते. मी याच्या अगोदर शिकले होते, गावी होते तेव्हा, तर ती शिलाईच मारायला शिकवली त्या मॅडमनी. पण इकडं बोलले गमानं, तर मला गमानं सोपं पडायला लागले. तर मी ना गमच यूज करायला लागले. म्हटलं जाऊ द्या, आपले जाते 15 रुपये, पण टेन्शन राहत नाही. शिलाई मारा परत म्हणजे ते अर्धं ब्लाऊज शिवण्यासारखं होते. गण त्याची मोठी शिलाई असते, पण अर्धं ब्लाऊज शिवल्यासारखं होते. त्याच्यामुळं मला हेच सोपं पडते, चिटकून घ्यायचं. तर मग मी असंच चिटकून घेते. फक्त बाही तेवढी मी अगोदर ती चिटकून घेतली नाही, ती कट करून घेतली. म्हणजे कपडा कमी असतोय तर मग बाईला जॉईंट करावा लागतो ना,
आणि मग त्याच्यामुळं मी बाईला काही जॉईन केलंच नव्हतं. बाई कट करून घेतली अगोदर. म्हटलं तोपर्यंत आपले हे सुकून जातात, जेवढा गम लावला आहे तेवढा. त्याच्यामुळे मग मी हे नव्हतं केलं, चिटकून नाही घेतली बाई कमी पडती म्हणून त्याला आपल्याला कपडा एक्स्ट्रा जोडावा लागतो. त्याच्यामुळं मग मी कट करून घेतली, चिटकवली नाही, चिटकवत नाही. ते सगळं जोडजाड करून नंतर मग मी चिटकून घेत असते. तोपर्यंत आपलं ब्लाऊज पण सुकून गेलं. मग ते पण कट करून घेतलं मी पटकन. म्हटलं आता मला शिवून घ्यावं लागेल, हाय मुलं नाही घरी तर मग लगेच बसते मशनीवर, असं काही ठरवलं होतं आज. मुलं गेले होते ट्युशनला माझी. म्हणलं तेवढ्या टायमामध्ये माझं अर्ध्या घंट्यात माझं ब्लाऊज मी लगेच शिवून घेते. तेच मी असं ठरवलं होतं. रोज चालले करण तर माझ्याच्यानं काही झालं नाही. तसंच पडलं आहे माझं काम, करणं झालं नाही माझं स्वतःच. आपण असंच करतो, आज करण उद्या करण आणि दुसऱ्याचं बरोबर टायमावर देतो शिवून. असं काही माझ्याबरोबर होते. म्हणजे जेव्हा साडी घालायला घेतली ना तेव्हा याच्यावरचं तर ब्लाऊज नाही बघायला जावं तर स्वतःच ब्लाऊज शिवते. असं काय होतं आहे. मग दुसरंच त्याच्याबरोबर जे मॅचिंग होते ते वेअर करते. माझ्यासोबत तर असंच होतं आहे. आपण साडी घालायला गेलो तर बघतो त्या साडीवरचं ब्लाऊजच शिवायला नाही. जेव्हा माझ्याकडं मशीन नव्हती तेव्हा मी बराबर शिवायला टाकत होते. पण जेव्हापासून मी असं करते, स्वतःचं शिवते, मशीन वगैरे आहे माझ्याकडं, तर असं काय होतं आहे माझ्याच्यानं. तर म्हटलं चला आता ती 2 वेळेस मी साडी घातली, दुसरं ब्लाऊज घातलं होतं त्याच्याबरोबर आणि हे तसंच राहून जाईन साडी. मास्तर पण आणून ठेवलं होतं, 15 दिवस झाले. म्हटलं आता अस्तर आणले तर शिवून घेऊ. दुसरं होतं ब्लॅक त्याच्यावर मॅचिंग, पण मग म्हटलं चला आता शिवून घेऊ. शिवायला बसले, इकून तिकून कटिंग वगैरे केलं. पण या मशनीनं असा गोंधळ घातला, माझ्याबरोबर चालतच नव्हती. अर्धा तास ह्याच्यातच गेला माझा. कारण की मशीन काय पता काय झालं होतं, एवढी अशी चालतच नव्हती. म्हणजे एवढी हे झाली होती ती, जाम झाली होती ती. आता मी जास्त काही मशनीवर बसत नाही आणि घेताना मी काही नवीन मशीन घेतलेली नाही आहे, सेकंड हँडच घेतलेली आहे मशीन. तर ही अशी करत होती ना, लगेच चालतच नव्हती. मग अगोदर काय केलं, पूर्ण असं खालचं बॉबिनचा धागाच धरत नव्हती आणि जोरात आवाज देत होती. मग मी काय केलं, धागा वगैरे बघितला खाली, आपण बॉबिन भरतो त्याच्यामध्ये अटकत असतो माझ्या मशनीचा, तिथं पण साफ केलं, पण तिथं पण काही निघालंच नाही आहे. मग मी काय केलं, थोडं तेल टाकलं. मग थोडं 5-10 मिनटं थांबले. तेल टाकून बघितलं, म्हटलं तेल नाही आहे म्हणूनच झाली का काय. खाली पॅन्डलवरती पण तेल टाकलं मी आणि साईडला पण तेल टाकलं. म्हणजे आपली जिथं मशीनचा दाब चालतो तिच्यात पण तेल टाकलं. पण मशीनच चालत नव्हती म्हणजे नंतर चालायला लागली. आधी ती चालतच नव्हती, धागाच धरत नव्हती. पता नाही तिला काय झालं होतं. आणि मग लगेच लय कंटाळा आला मला. म्हटलं नाकच मी पगडा करून ठेवला. पण आता म्हटलं पगडा केला आहे तर आता निस्तारावं लागेल. असं तिला नेमकं काय झालं आहे तेच प्रॉब्लेम, मला डोक्याला टेन्शन आलं. म्हटलं आता हिला काय झालं, दुकानात गेल्याच्या नंतर परत सेटिंग खोला, हे खोला, ते खोला. आणि त्याच्यामुळे मग मीच काय केलं, तेल वगैरे टाकलं, घुमून बघितलं आणि धागा बिगा अटकला आहे का काय तो पण बघितला आणि त्याच्यामध्ये सगळं क्लीन करून घेतलं. आणि नंतर मग मशीन चालायला लागली. चालली इकून तिकून, पण एवढी जाम होती ना, फिरतच नव्हतं चाक. पण मग मला मागून वाटलं की जाऊ दे, आता मी करतच नाही आहे, तसंच पडू देते. पण मी आता म्हटलं जाऊ दे, आपल्याला काम तरी काय आहे, तेच आहे. जर मशीनहून उठले तर मोबाईल बघत बसन. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, आता करायला घेतलं आहे तर करूनच टाकू हे. पण आवाज एवढा जोरात येत होता, लयच जोरात आवाज येत होता. आता बघते मी, आता दुसऱ्या दिवशी काढून बघते तिला काय झालं आहे तर म्हणजे थोडं तेल सगळं काढून घेते मुंडकं आणि मुंडक्यामध्ये आतमध्ये सगळं तेल टाकते. आणि त्याचं ऑइल पण संपलेलं आहे, त्याच्यामुळे पण झालं असं. मी आपण खोबरेल तेल टाकतो ना, तेच यूज केलेलं होतं. याच्या अगोदर तेच यूज करते मी. काय त्यात तिचं ऑइल संपलेलं आहे, मशीनचं ऑइल वेगळं असते ना. आता ते आणते आणि बघते तिला नेमकं काय झालं आहे, ते ऑइल वगैरे टाकते. आणि जर नाही चालली तर मग तिला दुकानातच न्यावं लागणार. काय झालं आहे तिला, म्हणजे ती कधी धागा सोडते, कधी धरते, असंच व्हायला लागले. कधी चालतच नाही, कधी लयच जाम चालते, कधी लगे एकदम स्लो चांगलीच चालते. मग अशी करायला लागली ती. तर मग जर नाही ठीक झाली तर मला मग तिला डावणंच आहे दुकानामध्ये, नेमकं हिला काय झालं आहे म्हणून. पण ब्लाऊज शिलाई कधी वेळेस चांगली यायची, कधी वेळेस खराब यायची. असं काही केलं आज मशनीने, लयच टेन्शन दिलं मला. पण मग आता म्हटलं ब्लाऊजच शिवायचं आहे.
काही काम नाही आपल्याला, तर मग बसले ब्लाऊजच शिवायला. ब्लाऊज लगेच काय केलं, समोरचा भाग बरं तरी झालं मी कटोरी कट नाही केली. कटोरी कट करायला मग भरपूर छोट्या छोट्या शिलाई मारावं लागतात. आणि हे प्रिन्सेस कट काय धडाधड मोठ्यालेच मारून घेतले की टेन्शन नाही राहत एकदा चालू केली तर. मग लगेच पट्टी वगैरे जोडून घेतली. म्हटलं चला जाऊ दे आता ब्लाऊजच शिवूनच घेऊया. समोरचा भाग पण रेडी केला, म्हटलं मागचा पण करून घेते. जेव्हा मी समोरचा भाग रेडी केला तेव्हा मला दुसरं वाटत होतं हेच नाही करू, मशीनच ठेवून द्यावा, बंद करा. पण म्हटलं जाऊ द्या. मग आता साडी मला घालायची खूप आवडलेली होती ती साडी, त्याच्यामुळे म्हटलं चला ब्लाऊजच शिवून घेऊया, कसं काही का व्हायना. मशीन जसं होईन तसं. पण नंतर पाय दुखत होते. पण मग हाणली कशी तरी मशीन चालवली. मोटर नाही आहे तिला. मोटर म्हणजे होती मोटर, पण त्याची फाळी तुटली होती माझ्या मशीनची. तर मग ती काढून मी ठेवून दिली साईडला माळ्यावरती आणि दुसरी त्याची फाळी आणून बसवली. तर तेव्हापासून काही बसवलीच नाही. आता ती मोटर चालू आहे का नाही का बंद आहे ती मला बघावं लागेल. तर मला असं वाटतं की मोटरच बसून घेऊया, की मोटर बसवली की बरी पडती, पायानं चालवायची गरज नाही पडत. तर तसाच विचार चालला आहे मोटर घ्यायचा. पण बघूया आता कसं होतं आहे. तर मोटर घ्यायची आणि मोटर बसून घेतली की टेन्शन नाही राहणार, असं काही चाललं आहे माझे विचार. बघूया. घरात आहे मोटर माझ्याकडे, त्याच्यामुळे मी नको वाटते. कारण की घरातली मी बघितली नाही चालू आहे का बंद आहे. आता 3 वर्ष झाले तिला, ती तशीच आहे. मोटर काढून ठेवलेली मोटर आहे. तर बघते ती एकदा ट्राय करून. जर नाही हे झाली, चालली नाही, तर मग दुसरीच आणून बसवून. कारण की याला आता ही नवीन फाळी आहे, तर त्याला बसवायला, त्याला नट बसवायला त्याला मशीन वगैरे लागेल. नाहीतर मग बसून घेईन मी. आता बघते विचार करून. मिस्टरला सांगते, ते बोलते तू मशीनवर बसतच नाही एवढी, काय एवढा पगडा करत बसते. पण स्वतःचे ब्लाऊज, स्वतःचे कपडे शिलाया वगैरे मारण्यासाठी कोणाचे आलं गेलं ते शिवून देते, फॉल वगैरे लावते. त्यासाठी पाहिजे आपल्याला थोडंफार घरी मशीन असली की लय बरं पडते. आणि बघू शकता पाठीमागची कमरपट्टी पण लावून घेतली. समोरचा भाग तर मी रेडी केला होता. आता म्हणलं हे भाग जॉईंट करून घेऊ दोन्ही एकमेकाला, लगेच पायपिंग करून घेऊ. मला ना ब्लाऊजला पायपिंग खूप आवडते. आणि मी अगोदर काय ठरवलं होतं, पट्टी मारून घेते, अस्तरला जॉईंट करून घेते आणि लेस लावते. पण नंतर नको वाटलं, म्हटलं जाऊ दे आता हेच करून घेते, पायपिंगच करून घेते. मी लेस भरपूर आणून ठेवली, पण स्वतःसाठी काही लावत नाही. कोणाचे जर ब्लाऊज आले तर त्याच्यासाठी ठेवत असते मी. आडीमिडीला कामी येते. एखादं जरा साडीवरचं ब्लाऊज असलं चांगलं त्याला लावते. पण असं डेली घालण्यासाठी लेस नको वाटते मला. कारण की नको वाटते, असं सिंपलच छान वाटते मला. क्रॉस पट्ट्या कट करून घेतल्या आणि पायपिंग म्हणसान तर एवढी भारी जमली होती ना, खूप भारी जमली होती. त्याच्यामध्ये मग मी दोरी यूज नव्हती केली, पण खूप भारी. मी मशीन हळूहळू चालत होती, जाम होती, तर मग खूप भारी बनली होती पायपिंग. पट्टी लावताना मी खेचून पट्टी लावते आणि क्रॉसमध्ये पट्टी यूज करायची. क्रॉसमध्ये पट्टी काढायची 1.5 इंचाची आणि खेचून जेव्हा आपण पट्टी लावतो ना तेव्हा खेचून पट्टी लावायची. थोडी नॉर्मल खेचायची, जास्त खेचायची नाही आहे. आणि नंतर बरोबर एकदम अशी एकसारखी, कोणी म्हणून अशी दोरी घातली, एवढी भारी छान त्याच्यामध्ये पायपिंग येते. माझ्याकडून तर अशीच बनते. तुम्हाला नसन बनवता येत अशा प्रकारे नक्की बनवा. 1.5 इंचाची पट्टी काढायची. परत एकदा सांगते, 1.5 इंचाची क्रॉसमध्ये पट्टी काढायची. आणि जेव्हा आपण पायपिंगची पट्टी जोडतो ना, जोडल्याच्या नंतर काय करायचं, खेचून लावायची. खेचून लावली तर आपले शोल्डर पण खाली उतरत नाही, परफेक्ट बसते आणि छान पण येते. माझ्याकडून तर छान येते. आणि तुम्ही बघतच असाल, मी पायपिंगच करत होते. पायपिंग करून घ्यावं म्हणलं आणि राहिल्या होत्या बाह्या जोडायच्या, त्या पण जोडून घेऊया. पण मग कसं झालं ना, एवढी मशीन जाम चालत होती, मला इच्छाच होत नव्हती करायची. त्याच्यामुळे मी अर्धच ब्लाऊज शिवलं. आणि व्हिडिओ पण भरपूर होत होता, म्हटलं तुम्ही पूर्ण बघणार नाही आहे, त्याच्यामुळे असंच झालं आजचा दिवस. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.